आपण भाषणात संकेत दिले कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं, त्या संदर्भामध्ये आम्ही महायुतीचा उमेदवार उभा करणारच आहे. आम्हाला जास्तीत जास्त जागा महायुतीच्या महाराष्ट्रातल्या निवडून आणायच्या, त्याकरता आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना चार्ज करणं माझं काम आहे. म्हणून आज आम्हाला आवर्जून आम्ही सगळ्यांनी ठरवून जुन्नर तालुक्याचा मेळावा, आंबेगाव तालुक्याचा मेळावा, आंबेगाव शिरूरचा विधानसभा मतदारसंघाचा, तसंच भोसरी विधानसभा मतदारसंघ, खेड विधानसभा मतदारसंघ, असे 4-5 मेळावे आम्ही त्या ठिकाणी आज ठरवलेले होते. ते घेतले. हडपसर फक्त राहिलेला आहे. परत हडपसर एकदा सवड काढून घेतणार आहे. आत्ता खडकवासल्याला चाललो आहे. खडकवासल्याला ऑलरेडी तिन्ही पक्षांचा मेळावा हा चंद्रकांतदादा पाटलांनी लावलेला आहे आणि मला आता वेळ असल्यामुळे त्यांनी तिथं बोलवलेलं आहे, तर ते करून मग मी मुंबईला 21-22 आढळराव पाटलांचा पक्षप्रवेश होणार आहे मुंबईत, असं सुद्धा कळतं 21-22 तारखेच्या. मला माहीत नाही. मला तर तुमच्याकडूनच कळतं. अजितदादांमध्ये माणुसकी राहिली नाही असं विजय शिवतारे म्हणतात. जाऊ देत, ठीक आहे. लोक ठरवतील कोणामध्ये माणुसकी राहिली, कोणामध्ये नाही. कधी शिरूरच्या उमेदवारीचा फैसला होईल? साधारण 1-2-3 आमची दिल्लीची ट्रिप झाली की फैसला. दिलीप मोहितेंची नाराजी दूर केली आहे. अमोल कोल्हे म्हणतायत की पिक्चर अभी बाकी आहे. हो का, समोरच्यांनी काय बोलावं. तुम्ही पत्रकार मित्र काय करता. मला उपमुख्यमंत्री म्हणून माझं विचार ना, हे असं बोलला, तो तसा बोलला. त्यांना प्रत्येकाला उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे. तो त्यांना संविधानाने प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रत्येकाचा ऐकून घेण्याचा अधिकार नागरिकांना दिलेला आहे. जबाबदार नागरिक सगळं ऐकून घेतील आणि त्यांना योग्य वाटतील त्या पाठीशी उभं राहतील. दादा, शिवतारेंच्या बंडखोरीत काही फटका बसेल बारामतीमध्ये? मला अजून काही त्याच्याबद्दल माहिती नाही. मी तुमच्या चॅनललाच बघितलं की एकनाथराव शिंदेंनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना काही आव्हान केलेलं आहे. आता ऐकायचं नाही ऐकायचं वरिष्ठांचं, त्यांच्या नेतृत्वाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला वातावरण खराब करायचं नाही. आम्ही आरेला कार्य सगळ्यांना करू शकतो, पण मला महायुतीमधलं वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचं आहे. कारण मी काही स्टेटमेंट केलं की त्याचा फार वेगळा विपर्यास केला जातो. आम्हाला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून ह्या निवडणुका पार पाडायच्यात. वातावरण एक चांगलं त्या ठिकाणी ठेवायचं हा माझा प्रयत्न आहे. दादा, खरं तर जवळचे सहकारी निवडणुकीच्या काळामध्ये बजरंग सोनवणे यांनी आज पवार साहेबांची भेट घेतली. अहो, कोणी कोणाची भेट घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. त्या संदर्भामध्ये कोणी कोणाला बांधून ठेवू शकत नाही. ज्याला ज्याचे विचार पटतील तो त्या पद्धतीनं भेटी घेऊ शकतो. आम्ही जे आमच्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही जाऊ. उमेदवारी घोषित व्हायला उशीर होत आहे, अजून क्रीडा सुटलेला नाही का? कुठल्या 80% जागा 48 पैकी संपूर्णपणे त्याच्याबद्दलचा निर्णय झालेला आहे. 20% जागा त्याच्याबद्दल पेंडिंगला राहिलेल्या आहेत. त्याच्याकरता एकदा आम्हाला बसावं लागेल. ते बसण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू. मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही. तुम्हालाही बारामतीत लढायचं असेल तर आपण पण लढू शकता. शेवटी प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. कुणी लढावं संविधानाने आपल्याला दिलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे आणि तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्हाला त्याच्याबद्दल लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये चालतं. दादा, जवळचे सहकारी निवडणुकीच्या काळात नाराजी व्यक्त करतात, मग बाकी दिवस ह्या नाराजी का पुढे येत नाही निवडणुकी? मला त्याबद्दल ही काही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही बाबांनो. ही देशाच्या 140 कोटी जनतेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आपण त्या अँगलने ह्या निवडणुकीकडे बघू. म्हणजे मी तरी त्या अँगलने बघतो. आता मावळ लोकसभेत आता आक्रमक झाले आपला अजित पवार गट आणि ते म्हणतात की जर शिवतारे असं म्हणत असतील तर आम्ही प्रचार नाही करणार महायुतीच्या. आम्ही सगळे बसून एकनाथराव शिंदे साहेब, मी, देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे, आम्ही सगळे प्रमुख लोक बसू आणि त्याच्यामुळं व्यवस्थितपणे मार्ग काढू. मार्ग काढत असताना जे प्रतिसाद देतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ. जे प्रतिसाद देणार नाही त्यांच्याबद्दलचं त्या पक्षाचे नेते निर्णय घेतील. मनसेला किती जागा? मला काहीच माहीत नाही. मी त्यांची चर्चा काय झाली ते मला कसं कळणार. त्यांची फोटोवरून दिसतंय त्यांची चर्चा झाली. आपली तयारी आहे राष्ट्रवादी. ते उद्याच्याला जर आमच्या 3 पक्षांमध्ये दुसऱ्यांना ज्या जागा जात आहेत त्याच्यातनं जर त्यांनी एखादा मित्रपक्ष घेतला तर आमचा विरोध असायचं कारण काय? तुमच्या लक्षात आलं का? जर उद्याच्याला शिवसेनेकडच्या जागा आहेत, भाजपकडच्या जागा आहेत, त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट होऊन
त्यांची तशा प्रकारची भूमिका असेल त्या पक्षाच्या नेतृत्वाची, तर आपल्याला त्याच्यामध्ये काही इंटरफेअर करण्याचा अधिकार नाही. तुम्ही मला की दिल्लीवारी झाल्यावर जो निश्चित दिल्लीवारी कधी साधारण मी एकनाथरावांशी बोललो. एकनाथराव म्हणले 1-2 दिवसामध्ये जाऊ, कारण प्रत्येकाची आपापल्या भागात कामं चाललेली आहेत. मला पण इथं माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायच्या होत्या, त्या आज बऱ्याच अंशी झाल्यात, हडपसर सोडून विधानसभा मतदारसंघ. आता लवकर मी आता ते खडकवासल्याची एक मीटिंग करून मुंबईलाच जाणार आहे. मुंबईला गेल्यानंतर तिथं गेल्यावर त्यांच्याशी बोलू, कारण जाताना एकनाथरावांना पण यावं लागेल, देवेंद्रजींना पण यावं लागेल, बावनकुळेंना पण यावं लागेल, मला तटकरेंना पण यावं लागेल, आम्हाला सगळ्यांनाच, प्रफुल्लबाईंना पण यावं लागेल. आढळरावांची म्हणजे जो पक्षप्रवेश तो केल्यानंतर त्यांचं तिकीट फायनल होईल की महायुतीच्या याच्यावरती त्यांचं तिकीट फायनल होईल? आता त्या संदर्भामध्ये एकदा जागा वाटप होऊ द्या. ज्या जागा आम्हाला येतील त्याबद्दलचा निर्णय आम्ही चर्चा करून त्या ठिकाणी घेऊ. आपल्या दिल्लीवारीवरती अमोल कोल्हेने असं म्हटलं होतं की ज्यांना स्वतःच्या पक्षात सर्व निर्णय घेण्याचे अधिकार होते त्यांना आता दिल्लीवारी करण्याची वेळ आली. दिल्लीवारी ह्यांना करावी लागत नाही का? दिल्ली आपल्याच देशात आहे ना, पाकिस्तानमध्ये नाही ना. आपल्या देशाची राजधानी आहे. अमोल कोल्हेंना पक्षात मी घेतलं, तिकीट मी दिलं, निवडून आणण्याच्याकरता जीवाचं रान आम्ही लोकांनी केलं. आता ठीक आहे, काळानुरूप दिवस बदलतात. मागं ते राजीनामा द्यायला निघाले होते. मी त्यांना इतक्या विनवण्या केल्या, नको 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 नको. ते म्हणायचे मला माझा जो अभिनेता माझ्यामध्ये दडलेला आहे त्याला वेळ मिळत नाही मला. काळानुरूप दिवस बदलतात. मागं ते राजीनामा द्यायला निघाले होते. मी त्यांना इतक्या विनवण्या केल्या, नको 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 नको. ते म्हणायचे मला माझा जो अभिनेता माझ्यामध्ये दडलेला आहे त्याला वेळ मिळत नाही मला, मालिका करायला वेळ मिळत नाही मला, चित्रपट करायला वेळ मिळत नाही, मी सेलिब्रिटी आहे. सेलिब्रिटी असताना मला कसा एवढा पक्षाला मतदारसंघाला वेळ देता येईल, असे त्यांची वक्तव्य होती. आणि तुम्ही बघा ना, 5 वर्षामध्ये त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये किती जनसंपर्क ठेवला हे तुम्ही मतदाराचा विचारा. हा, एकाने विचार. आज सकाळपासून आपण बैठक घेतली या ठिकाणी राजरत्न हॉटेलला, तर सगळ्यांच्या एकमत झाले का कार्यकर्त्यांमध्ये? हो का, प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा, विचार मांडण्याचा अधिकार आहे. सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर शेवटी आमचे सगळे कार्यकर्ते आणि सहकारी अंतिम निर्णय मी जो देतो तो मान्य करतात. त्याच्यामुळं असं कार्यकर्त्याला वाटू नाही की कुठंतरी पक्षाने मुंबईमध्ये बसून कोणाला तरी जाहीर केलेलं आहे आणि आता कार्यकर्त्यांना सांगतात आता करा कामं, असं नसतं. लोकशाहीमध्ये कार्यकर्ताही महत्त्वाचा असतो. माझं तर म्हणणं आहे, प्रत्येक पक्षात कार्यकर्ता हा कणा असतो, त्याच्यावर त्याच्याच जीवावर पक्ष चालतो. पहिल्यांदा त्यांना विश्वासात घेणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यातल्या अनेकांनी आपली मतं मांडली, काहींनी निवेदन दिली वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यात. दादा, आपले सख्खे बंधू बारामती लोकसभेत त्या संदर्भामध्ये आमची शेवटची बैठक झाल्यानंतर कुणाला किती जागा आहेत ते त्या बाबतीमध्ये आपल्याला स्पष्ट होईल. दादा, आपले सख्खे बंधू या ठिकाणी बारामती लोकसभेत प्रचारासाठी उतरलेले आहेत. हां, सख्खे बंधू आपले प्रचारासाठी उतरले. प्रत्येकाला तुला पण उतरायचा अधिकार येतो का बारामती? अमोल कोल्हेने असं म्हटलं की बंद खोड्याल खाजगीत झालेली चर्चा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणं चुकीचं आहे, असं तुम्ही त्यांनी काही दिवसापूर्वी असं विधान केलं होतं. दोघात खाजगीत झालेली राजीनाम्याची चर्चा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणं चुकीचं. अरे हे काय एखादा माणूस 6 विधानसभा मतदारसंघामध्ये काही लाखांनी निवडून येतो आणि तो 2-2.5 वर्षात मला सांगतो मला राजीनामाच द्यायचा, मला नाही राहायचं, मला हे क्षेत्र नको आहे. हे सांगितल्यानंतर मी जनतेला सांगायला नको? हा जनतेचा अपमान नाही आहे की बाबा तुम्हाला 5 वर्षाच्या करता जनतेने निवडून दिलं. आम्ही सगळे विनवण्या करत होतो, साहेब विनवण्या करत होते, मी करत होतो, सगळे आम्ही त्यांना सांगत होतो की काय दुखणं काय, का राजीनामा का द्यायचा आहे? 5 वर्षाकरता दिलेलं असताना निवडून आपण का मधनंच माघार घ्यायची? दादा, हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर झाली? मला अशी माहिती मिळाली आज त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची मिटिंग झाली आणि नाराजी तुम्हीच उठवता, ह्याची नाराजी त्याची नाराजी. मी तुम्हाला सांगतो, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा शिस्तीनं चालणारा पक्ष, हे तर खरं आहे.
त्याच्यावर एकदा भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या पक्षामध्ये गेला तर त्या पक्षाची ध्येय धोरणं, त्या पक्षाने घालून दिलेली शिस्त, त्या शिस्तीच्या बाहेर कुणाला जाता येत नाही. आणि त्या संदर्भामध्ये त्यांची म्हणजे आजच नाही, आम्ही पहिल्यापासून बघतोय. त्याच्यामुळं पूर्वी काँग्रेसमधली परिस्थिती वेगळी आहे, इतर पक्षातली परिस्थिती वेगळी आहे, त्या पक्षाची कामाची पद्धत वेगळी आहे. खरं तर आपल्या पक्षात इच्छुक उमेदवार आहेत, आपण मगाशी नावही सांगितली. असं असताना शिंदे गटातून उमेदवार अदलाबदल का करावा लागतो? शेवटी मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचा कल काय आहे ते तपासावं लागतं. अलीकडच्या काळामध्ये तशा प्रकारची सिस्टीम आपल्याला अवेलेबल झालेली आहे आणि ते सगळं बघता आम्ही तो विचार करून पुढं जायचा निर्णय घेतो.